नमस्कार मित्रांनो, चला बोलूयात या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. मागील व्हिडिओला आपण भरघोस प्रतिसाद दिलात त्याबद्दल आपले धन्यवाद. जर मागील व्हिडिओ आपण पाहिला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तो तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. मागील व्हिडिओमध्ये आपण मधुमेहाबद्दल चर्चा केली होती आणि आजच्या व्हिडिओमध्ये डायबिटिक व्यक्तीच्या आहाराबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर चला बोलूयात आहारावर. आहारावर चर्चा करण्या अगोदर आपल्याला ग्लायसेमिक इंडेक्स आणि ग्लायसेमिक लोड हे समजून घेणं गरजेचं आहे. तर प्रथम पाहूयात ग्लायसेमिक इंडेक्स. ग्लायसेमिक इंडेक्स सरळ आणि साध्या भाषेत जर समजून घ्यायचं असेल तर अन्नामुळे रक्तातील साखरेची पातळी किती झपाट्यानं वाढते याचं मोजमाप म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स. आणि ज्या पदार्थाचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो असे पदार्थ लवकर पचतात व लवकर शोषले जातात आणि त्याच्यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्यानं वाढते. आणि या उलट ज्या पदार्थाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो असे पदार्थ उशिरा पचतात व उशिरा शोषले जातात. त्यामुळे होतं काय की रक्तातील साखरेची जी पातळी आहे ते उशिरानं वाढते. अन्न पदार्थातील ग्लायसेमिक इंडेक्सचे मापन 0 ते 100 अशा श्रेणीमध्ये केले जाते. ज्या अन्न पदार्थाचा ग्लायसेमिक इंडेक्स 100 ते 70 असा असतो ते हाय ग्लायसेमिक इंडेक्स अन्न पदार्थ मानले जातात. आणि ज्या अन्न पदार्थाचा ग्लायसेमिक इंडेक्स 69 ते 56 असा असतो ते पदार्थ मीडियम ग्लायसेमिक इंडेक्स असे मानले जातात. व ज्या अन्नाचा ग्लायसेमिक इंडेक्स 55 ते 0 असतो असे लो ग्लायसेमिक इंडेक्स पदार्थ मानले जातात. आता पाहूयात ग्लायसेमिक लोड. ग्लायसेमिक लोड जर सरळ साध्या भाषेत समजून घ्यायचं असेल तर अन्नामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण किती क्वांटिटीने वाढतं याचं मोजमाप म्हणजे ग्लायसेमिक लोड. तर मग आता ग्लायसेमिक लोड आणि ग्लायसेमिक इंडेक्स यात फरक काय? ग्लायसेमिक इंडेक्स हे रक्तातील साखर किती झपाट्यानं वाढते याचं मोजमाप आहे आणि ग्लायसेमिक लोड हे अन्नामुळे रक्तातील साखरेचं क्वांटिटी किती वाढते आहे म्हणजे स्पीड आणि क्वांटिटी हा डिफरन्स आहे त्याच्यातला. इंडेक्स हा स्पीड मोजतो आणि लोड हा क्वांटिटी मोजतो. कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ जर सेवन केले आपण तर त्याचे फायदे काय होतात? तर पहिला फायदा काय आहे की शरीराची इन्सुलिन प्रति संवेदनशीलता वाढते, त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कंट्रोलला राहते. दुसरा फायदा कोलेस्ट्रॉलची लेवल सुद्धा कंट्रोलला राहते. तिसरा फायदा काय की तुम्हाला भूक कमी लागते, त्याच्यामुळे तुमचा आहार संतुलित राहतो. चौथा फायदा काय आहे की हृदय विकाराचा धोका सुद्धा टळतो. तर हे असे कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या पदार्थाचे सेवन केल्यामुळे फायदे आहेत. तर आता पाहूयात की आहारामध्ये कुठल्या कुठल्या पदार्थांचा समावेश केला पाहिजे. आहारामध्ये असे पदार्थांचा समावेश करा की ज्या पदार्थांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे व ग्लायसेमिक लोड कमी आहे. आता या व्हिडिओचा वेळेअभावी मी सगळ्या पदार्थांचे नावं इथं घेणार नाहीये. तर तशा पदार्थांचा एक चार्ट बनवलेला आहे, तर तो चार्ट व्हिडिओच्या लास्टला स्क्रीनवर दिसेल, तुम्ही तो स्क्रीनशॉट काढून घ्या तिथून. आणि थोडीशी काही उदाहरण सांगतो इथं की जर तुम्ही फळ घ्या परंतु अख्खं फळ खावा, ज्यूस घ्यायचा नाही. ज्यूस पिला तर ज्यूसने रक्तातील साखरेचं प्रमाण पटकन वाढतं. दुसरं म्हणजे हिरवे पालेभाज्या. हिरव्या पालेभाज्यांनी तुम्हाला प्रोटीन भरपूर मिळतं, त्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण संतुलित राहण्यास मदत होते. तिसरी गोष्ट म्हणजे फायबरयुक्त पालेभाज्या, म्हणजे जसं वांगे, गाजर, फ्लावर, टोमॅटो, काकडी अशा अन्नपदार्थाचाही तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश करू शकता. काही ड्रायफ्रुट्स आहेत, अक्रोड आहे, बदाम आहे, शेंगदाणे आहे, काजू आहे, याचं सेवन प्रमाणात करा. अति प्रमाणात करू नका, कारण का याच्यामध्ये लिपिड कंटेंट आहे, त्याच्यामुळे प्रमाणात तुम्ही याचं सेवन करू शकता. आणि मांसाहार पण तुम्ही घेऊ शकता, जसं सी फूड आहे, अंडी आहे, तर त्याचंही प्रमाणात तुम्ही सेवन केलं तर तुम्हाला शरीरामध्ये काही हानिकारक नाही आहे.
एक गोष्ट सांगायची इथं म्हणजे की बरीच लोक भाताला खायचं टाळतात. जर तुम्ही राईस पुलाव बनवून खाल्लात, त्याच्यामध्ये काही हिरवी पालेभाजी जर ऍड करून खाल्लात, तर तो अनेक प्रमाणात खायचा. जास्त प्रमाणात खाल्ला तर शेवटी अति तिथं मातीच आहे. तर प्रमाणात खा, काही हरकत नाही आहे. आणि काही प्रत्येक माणसाचं शरीरानुसार कुणाचं अन्न पचनक्रिया जड असते, कुणाची चांगली असते. मग चांगली ज्यांची पचनक्रिया त्यांचं ग्लायसेमिक म्हणजे रक्तातील साखरेचं प्रमाण लवकर वाढतं. म्हणून तुम्हाला काय सूट होत आहे, ऍक्च्युली तुमच्या शरीराला तुम्हाला काय सूट होत आहे हे तुम्ही पहा आणि त्या पद्धतीने तुमचा आहार त्या लिस्टमधून चॉईस करा. तर मी हा व्हिडिओ इथंच संपवतो. जर तुम्हाला दिलेली माहिती व्यवस्थित वाटली तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि तुम्ही आतापर्यंत ह्या व्हिडिओमध्ये थांबलात त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.